नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, नवऱ्याचा होता बायको जीव, तिनेच त्याचा घेतला जीव. ही घटना पनवेल येथील असून त्या ठिकाणी राहणारा उमेश मढवी व त्याची बायको तृप्ती आणि त्यांना एक 4 वर्षाची मुलगी होती, असा त्यांचा परिवार होता. उमेश हा कामावर गेला की त्याच्या बायकोचा सगळा वेळ हा रिकामाच जात होता. त्यामुळे त्याच्या बायकोला कोणतेही काम नसल्यामुळे ती मोबाईलवर टाइमपास करत बसत होती. त्यामधूनच ती फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हाताळत होती. फेसबुक हाताळताना तिला तिचा लग्नापूर्वीचा प्रियकर किरण पाटील या तरुणाची तिला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि तिला तिच्या पूर्वजीवनातील दिवस आठवू लागले. तृप्ती व किरण हे दोघेही एका शाळेत शिकत होते. दोघेही वयात आले होते व त्यामधूनच ते एकमेकाकडे आकर्षित झाले होते. त्या दोघांच्याही मनात एकच भावना असल्याने त्यांच्यामध्ये प्रेम जमायला वेळ लागले नाही. पाहता पाहता ते दोघेही एकमेकाच्या प्रेमात गुरफटत गेले आणि या प्रेमाला मिळालेला प्रतिसाद यातून एकमेकांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची त्यांना ओढ लागली होती आणि पाहता पाहता ते दोघेही आपल्या जवानीचा आनंद लुटू लागले. पण त्यांचे हे प्रेमप्रकरण फार काळ टिकले नाही आणि त्यातूनच तृप्तीच्या वडिलांनी तिचे लग्न उमेश मढवी या तरुणासोबत केले. तृप्तीचे लग्न झाल्यामुळे तृप्ती ही आपल्या संसारात मग्न झाली. तिचा पती उमेश हा तृप्तीला काय हवं काय नको तो तिची पूर्ण देखरेख करायचा. तिला काय हवंय काय नको याची तो तिला विचारून तो आणून तिला द्यायचा. त्याचा आपल्या बायकोमध्ये खूप जीव होता. उमेश हा तळोजा येथील MIDC परिसरामध्ये काम करत होता आणि त्या दोघांचा संसार हा अगदी आनंदी आनंदात सुरळीत चालला होता आणि त्या दोघांना पहिली मुलगी झाली. तिचा नवरा उमेश हा कामावर गेला की तृप्तीला काही काम नसे, त्यामुळे ती मोबाईलवरून फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब पाहत बसत असे आणि यातूनच फेसबुकवर तिला तिचा जुना प्रियकर उमेश याची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यामुळे तीही सुखावून गेली. तिकडे किरण हा तिचा जुना प्रियकर तिच्या मागावरच होता. त्याला काही तिच्याशी लग्न करायचे नव्हते, पण तिच्याशी मात्र शरीर संबंध ठेवायचे होते व त्याने तिला फेसबुकवरून गाठले व फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती पाहून तीही मनातून आनंदित झाली. तिनेही त्याची रिक्वेस्ट स्वीकारली. गुण्यागोविंदाने चाललेल्या या संसारामध्ये किरणने फेसबुकच्या माध्यमातून घुसखोरी केली. फेसबुकच्या माध्यमातून तृप्ती व किरण या दोघांची पुन्हा जवळीक निर्माण झाली. एकमेकाशी चॅटिंग करताना त्यांनी एकमेकाचे मोबाईल नंबरही घेतले. त्यानंतर ते दोघेही व्हॉट्सअप कॉल व कॉल करून एकमेकांच्या संपर्कामध्ये नेहमीच राहू लागले. आपण विवाहित आहोत आणि एका मुलीची आई आहोत याचा विसरही तृप्ती हिला पडला. लाज ना लज्जा सोडून ती तिचा जुना प्रियकर याला भेटायला तयार झाली. मग तोही मागे हटला नाही. बाहेर त्यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. त्यामुळे भरदिवसा ते दोघेही कामक्रीडा करण्यामध्ये दोघेही रंगून गेले होते. त्या दोघांनाही पुन्हा एकमेकाच्या शरीराची चटकच लागलेली होती. त्यांना वाटायची की हे संबंध कोणालाही कळणार नाही, पण तसे झाले नाही. तृप्तीच्या वागण्यात झालेला बदल, तिचे नेहमी नटून थटून फिरणे, बाहेर जाणे हे तिचा पती उमेशला खटकू लागले. त्यामुळे त्याला तिचा संशय येऊ लागला. तो संशयातून तिला बोलू लागला, परंतु ती काही त्याचे ऐकेना. ती बाहेर जाणे थांबवत नसल्यामुळे त्या दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. अखेरीस उमेशने तिच्यावर बंधने घातली व तिला बाहेर जाण्यास त्याने मनाई केली. घरातून बाहेर पडायचे नाही असे त्याने तिला सांगितल्यामुळे तिचे घरातून बाहेर पडणे कमी झाले. आपल्या प्रेमात आपला नवरा उमेश येत असल्याचे तृप्तीने आपला प्रियकर किरण पाटील याला सांगितले. माझ्या नवऱ्याला संशय आला आहे, त्यामुळे आपल्याला आता भेटता येणार नाही
असे तिने आपल्या प्रियकराला सांगितले. आपले पुन्हा शरीर संबंध आपल्याला पुन्हा करायचे असतील तर माझा नवरा उमेदचा अडसर बाजूला केला पाहिजे. यावर त्या दोघांचे एकमत झाले. अखेरीस त्या दोघांनीही उमेदचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले व त्या दोघांनी मिळून अगदी काटेकोरपणे प्लॅन केला. ठरल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी तिचा प्रियकर किरण पाटील हा तृप्तीच्या घराजवळ आला. तर घरामध्ये तृप्ती ही झोपलेली होती. तिचा नवरा हा दिवसभर काम करून थकून आला होता. जेवण करून तो बेडरूममध्ये झोपला. तो गाढ झोपेत असल्याची तृप्तीने खात्री करून घेतली आणि आपला प्रियकर किरणची ती वाट पाहू लागली. त्या दरम्यान किरणने तृप्तीला मिस कॉल केला. तशी ती उठली आणि दबक्या पावलाने दरवाजाजवळ गेली व तिने गुपचूप दरवाजा उघडून आपला प्रियकर किरण याला घरामध्ये घेतले. प्लॅनप्रमाणे पुढचे काम करण्याऐवजी तिला पाहताच किरणने तिला मिठीत घेतले. तीही त्याला बिलगली आणि हॉलमध्येच त्यांनी शरीरसंबंध करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या आवाजाने तिकडे बेडरूममध्ये झोपलेला उमेश हा झोपेतून जागा झाला. आपल्या शेजारी आपली बायको दिसत नसल्याने तो उठला आणि हॉलमध्ये आला. तर समोर तृप्ती आणि तिचा प्रियकर हे दोघेही नग्न अवस्थेत शरीरसंबंध करताना त्याला आढळले. हे पाहून उमेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रागाच्या भरात त्याने लाकडी दांडका घेऊन तो किरण याच्याकडे धावला व लाकडी दांडक्याने हल्ला करताच किरणही उमेशच्या अंगावर धावून गेला. त्याने लोखंडी पाईपने उमेशच्या डोक्यात जोराने प्रहार केला. तसे उमेशचे डोके फुटून रक्त वाहू लागले. हा फटका इतका जोरदार होता की उमेश खालीच कोसळला. ही संधी साधत तृप्ती ही उमेशच्या छातीवर बसली. तिने त्याचे दोन्ही हात पकडले तर किरण याने घरातील तृप्तीचा स्कार्फ घेऊन उमेशचा गळा वळला. पत्नी आणि तिचा प्रियकर यांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये उमेश हा जागीच ठार झाला. प्रेमसंबंधाच्या आड येणाऱ्या उमेशला त्यांनी कायमचे संपवले. पण हा खून उघडीस आला तर आपल्याला आयुष्यभर तुरुंगाची हवा खावी लागेल. ते टाळायचे असेल तर मृतदेहाची विल्हेवाट लावली पाहिजे, असा विचार ते दोघेही करू लागले. त्या दोघांनी उमेशच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी घरातील एका गोणीमध्ये त्याचा मृतदेह टाकला व तो मृतदेह ॲक्टिवा स्कूटीने वावंजे या गावाच्या हद्दीत नेला. त्या ठिकाणी असलेल्या जुन्या विहिरीत ती गोणी त्यांनी फेकून दिली. पण त्या गोणीचे तोंड बांधलेले नसल्यामुळे त्या गोणीतून तो उमेशचा मृतदेह बाहेर निघाला. हे त्यांच्या लक्षात आले नसल्यामुळे त्यांना असे वाटले की विहिरीतच मृतदेह कोजून जाईल. असा विचार करून ते तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी आपण केलेले कृत्य उघडीस येऊ नये म्हणून उमेशची बायको तृप्ती हिने उमेशने घरातील सोन्याचे दागिने कपडे घेऊन तो कुठेतरी निघून गेला आहे असा खोटा बनाव केला. तसेच त्याच्या नातेवाईकांनाही तसे सांगितले. तृप्ती हिने हिल लाईन पोलीस ठाण्यात आपला नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलीस हे उमेश मढवी याचा तपास करू लागले. पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे वावंजे गावच्या पोलीस पाटलांनी फोन करून वावंजे ते कल्याण रोडलगत एका विहिरीमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पनवेल पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे त्या घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. तो मृतदेह अंदाजे 30 ते 35 वयोगटाच्या तरुणाचा होता. मृतदेह सडलेला असून त्या तरुणाच्या डोक्यात जखम होऊन त्यामधून रक्तस्राव झालेला होता. याशिवाय त्या तरुणाचा गळा स्कार्फने आवळलेल्या स्थितीत दिसत होता. त्या विहिरीमध्ये एक गोणीही पडलेली दिसत होती. घटनास्थळाचा आणि मृतदेहाच्या पाहणीवरून तो खुनाचा प्रकार दिसत होता. त्या तरुणाचा गळा आवळून खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीच तो मृतदेह गोणीत भरून आणला असावा.
आणि त्या विहिरीमध्ये टाकला असावा असे पोलिसांना दिसून आले. मयत अनोळखी तरुणाच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह हा पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशन ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मयताच्या अंगावरील कपडे पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस पथकाने जवळपासच्या गावातून कोणी व्यक्ती बेपत्ता झालेला आहे का याची माहिती पोलीस काढू लागले. तेव्हा त्यांना कळाले की उमेश मडावी हा व्यक्ती गेल्या 3 दिवसापासून बेपत्ता असून त्याचे नातेवाईक व त्याची बायको हे त्याचा सर्वत्र शोध घेत आहे असे पोलीस पथकाला समजले. उमेश मडावी याचा गळा आवळून हत्या झाली असल्याचे कळताच त्याच्या बायकोने हंबरडाच फोडला. उमेश हा 3 दिवसापूर्वीच घरातील कपडे व सोन्याचे दागिने घेऊन गेला होता अशी त्याच्या बायकोने पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली होती. उमेशच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यावर त्याचा मृत्यू डोक्यावर कोणती तरी जड वस्तू मारून व गळा आवळून झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पोलिसांना कळाले होते. मयत उमेश याची ओळख पटली होती, पण त्याची हत्या कोणी केली असावी व कोणत्या कारणावरून झाली असावी असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले होते. उमेश हा घरातून सोन्याचे दागिने घेऊन गेला होता, त्यामुळे कदाचित त्या सोन्याच्या दागिन्यामुळे त्याचा कुणीतरी लूटमारीच्या उद्देशाने त्याचा खून केला असावा असा संशयही पोलिसांना आला होता. उमेश हा त्याची बायको तृप्ती व 4 वर्षीय मुलीसोबत राहत होता. त्यामुळे पोलिसांनी त्या घराबद्दल अधिक माहिती काढण्यासाठी पोलीस हे उमेशच्या घरी गेले. त्यावेळी त्याची बायको तृप्ती ही घरी होती. पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस करत उमेशचे कोणाशी काही वैर होते का याबाबत चौकशी केली, पण उमेश हा साध्या स्वभावाचा होता. तो आपल्या कामाशी काम करत असे. कोणाशीही तो जास्त बोलत नव्हता. आपले काम व आपल्या कुटुंबाकडे तो जास्त लक्ष देत असे अशी माहिती पोलिसांना त्या परिसरातून मिळाली. मग त्याची हत्या कोणत्या कारणावरून झाली असावी असा प्रश्न पोलीस पथकाला पडला. उमेशने घरातून किती हजाराचे दागिने नेले होते याबाबत तृप्तीकडे चौकशी करत असताना पोलिसांचे लक्ष त्या घरामधील तृप्तीच्या फोटोकडे गेले. त्यावेळी तृप्ती हिच्या गळ्यामध्ये जो स्कार्फ होता तो स्कार्फ मयत उमेशच्या गळ्याभोवती गुंडाळलेला होता. त्यामुळे उमेशचा त्याच्या राहत्या घरीच गळा आवळून त्याला ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह गोणीत टाकून विहिरीत फेकून देण्यात आला असावा असा संशय त्या ठिकाणी पोलिसांना आला. मग मात्र पोलिसांनी तृप्तीकडे त्या स्कार्फबाबत विचारपूस केली. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना ती एकदमच घाबरून गेली. मात्र पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले व तिला पोलीस स्टेशनला आणून तिची सखोल चौकशी केली असता तिने आपणच आपल्या नवऱ्याचा काटा प्रियकराच्या मदतीने काढल्याची धक्कादायक माहिती पोलिसांसमोर उघड केली. याशिवाय उमेश याला ठार मारून त्याचा मृतदेह आपला प्रियकर किरण पाटील याने वावंज गावच्या हद्दीतील विहिरीत फेकून दिला असल्याची ही माहिती तृप्ती हिने पोलिसांना दिली. पोलिसांनी तृप्ती हिला नवऱ्याच्या खून प्रकरणी अटक केली, तर या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेला तिचा प्रियकर किरण पाटील हा राहत असलेल्या ठिकाणी पोलीस गेले असता तो त्या ठिकाणावरून पळून गेला. किरण पाटील याचा 6 महिने शोध घेतल्यानंतर तो रायगड जिल्ह्यामधील रोहा तालुक्यातील तळाघर या ठिकाणी लपून बसला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला उमेश याच्या खून प्रकरणी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे उमेशच्या खुनासंदर्भात कसून चौकशी केली असता त्यानेही आपण व तृप्ती हिने उमेशचा खून केला असल्याची माहिती पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून
त्या दोघांनाही अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.